सासर आणि माहेर दोन शब्द, पण एका स्त्रीच्या आयुष्यातील दोन वेगळ्या जगांचा भार. एक जग जिथे ती जन्मली, वाढली आणि दुसरं जग जिथे ती स्वतःला नव्याने घडवते. तुमच्यापैकी किती जणींना असं वाटतं की माहेराकडे लक्ष दिलं तर संसार दुखवतो आणि संसारात रमलं तर माहेर दूर जातं? पण प्रश्न असा आहे की ही दोन जग बॅलन्स कशी करायची? आज आपण हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, लग्न आणि बरेच काहीमध्ये तुमचं स्वागत आहे. लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात खूप बदल होतात. नवीन घर, नवीन लोक आणि त्याचवेळी माहेरशी असलेलं तिचं नातंही तितकंच महत्त्वाचं असतं. मग प्रश्न येतो, दोन्ही नात्यांमध्ये बॅलन्स कसा ठेवायचा? एक प्रश्न विचारू का? लग्नानंतर मुलीचं घर नक्की कोणतं असतं, माहेर की सासर? लग्नानंतर अनेक मुलींना असं वाटतं की आता सासरच आपलं घर आहे आणि माहेर मागे राहिलं. पण खरं हे आहे, दोन्ही घरं तुमचीच आहेत. माहेर तुमचं जन्माचं घर आहे, तर सासर आयुष्यभराचं घर आहे. हा माइंडसेट ठेवला तर बॅलन्स ठेवणं सोपं होतं. सासर फक्त एक घर नसतं, तर ती एक नवीन दुनिया असते. इथे येताना आपण फक्त नातं बदलत नाही, तर आपलं संपूर्ण आयुष्य एका नवीन वळणावर आणतो. स्वतःची ओळख जपा, पण त्याचवेळी नवीन नात्यांना मनापासून जागा द्या. कारण शेवटी घर तेच सुंदर असतं जिथे तू आणि मी नाही, तर फक्त आपण असतो. म्हणून संसाराला फक्त निभवू नका, त्याला पूर्णपणे स्वीकारा. माहेर एक फक्त घर नसतं, ते आपल्या भावना, आठवणी आणि प्रेमाचं ठिकाण असतं. म्हणून कितीही व्यस्त असला तरी हा कनेक्शन कधीच तुटू देऊ नका. रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा तरी आईवडिलांशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. एक छोटासा फोनसुद्धा त्यांना आनंद देतो. सगळं स्वतःमध्ये ठेवू नका. माहेर म्हणजे एक सेफ स्पेस, जिथे तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता. भावना शेअर करा, पण ओव्हर डिपेंडन्स टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कधीकधी मुलींना वाटतं की माहेरी वेळ दिला तर संसाराकडे दुर्लक्ष होईल, पण दोन्ही नात्यांमध्ये बॅलन्स ठेवणं शक्य आहे. तुलना करू नका. सगळ्यात मोठी चूक म्हणजे कॉम्पॅरिझन. माझ्या माहेरी असं होतं, इथे असं का नाही, असं बोलणं टाळा. कारण प्रत्येक घर वेगळं असतं. कॉम्पॅरिझन केलं तर नात्यात अंतर वाढतं. बॅलन्स ठेवण्यासाठी नवऱ्याची साथ खूप महत्त्वाची असते. नवऱ्याशी मनातलं सगळं बोला. राग असेल, प्रेम असेल, एक्सपेक्टेशन असतील, सगळं सांगा. बिकॉज एव्हरीथिंग मॅटर्स. दोघं मिळून डिसिजन घेतलं तर कोणत्याही सिच्युएशनला हँडल करता येतं. कधीकधी आपण सगळ्यांना खुश ठेवण्यात स्वतःला विसरतो. लग्न म्हणजे फक्त जबाबदारी नाही, तर स्वतःला जपणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा. जेव्हा तुम्ही मेंटली हॅपी असता, तेव्हा तुम्ही दोन्ही घरं चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. बॅलन्स ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टी करणं गरजेचं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद असतो. सासऱ्याच्या माणसासोबत सकाळचा चहा, नाश्ता, गप्पा गोष्टी करा. रात्री माहेरी कॉल किंवा व्हिडिओ कॉल करा. या छोट्या गोष्टी नातं स्ट्रॉंग करतात आणि आयुष्य सुंदर बनवतात. माहेर असो किंवा संसार, जर आपण छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकलो तर प्रत्येक ठिकाण घर वाटायला लागतं. तर मित्रांनो, सासर आणि माहेर यांच्यात बॅलन्स ठेवणं अवघड नाही. फक्त माइंडसेट, अंडरस्टँडिंग आणि थोडा प्रयत्न हवा. दोन्ही नात्यांना इक्वली महत्त्व दिलं तर आयुष्य सुंदर होतं. माहेर असो किंवा संसार, आनंद जागेवर नाही, तो आपल्या मनात असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यामध्ये बॅलन्स कसा ठेवावा. आम्ही नवीन विषयांवर येऊ, तोपर्यंत नमस्कार.